उडी मारा आता. अरे कडक फुटतील. चला तर आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर आणि पाहुण्या चाललेलो आहोत. तर पहिल्यांदाच चाललेलो आहोत पूर्ण फॅमिली आणि आई झालेले आहेत रेडी. आज आईच्या बहिणीकडे चाललेलो आहोत आम्ही आणि सगळे रेडी झालेले आहेत आणि पहिल्यांदाच आमची पूर्ण फॅमिली सोबत चाललेली आहे. आई तयार झालेत, बाबा पण तयार झालेत. बाबा तयार होऊन बाहेर बसलेत आणि इकडे आमचा मयंक झालेला आहे रेडी. मयंकने जुनेच कपडे घातलेत, मयंकला नवीन कपडे नाही आवडत. ऐकर मयंक, कपडे नाही घालत का? हो. तनुजा झाली. चला आणि बाबा पण रेडी झाले तिकडे. दीदी चप्पल घातली. चला चालू सगळी रेडी. मच्छी आलेली पण आम्ही चाललोय आता बाहेर. नवीन कपडे नको तुला? नवीन कपडे नाही आवडत? नाही, जुनेच आवडतात. मयंकचा आमचा फेवरेट ड्रेस आहे हा ना, येल्लो आणि रेड. हा तुझा आवडता ना, तुझा आवडता. चला बाबा इकडे बसलेत. गाडी काढलेली आहे आपली बाहेर. आई चला, आई आमची नाही घेत नाही अजून बाहेर. बाबा झाले रेडी. बाबा निघाले पाहुणे. बाबा निघाले साडूला भेटायला. साडूला भेटायला चाललं ना? हो चला. चला झाली सगळी रेडी. निघतोय आता. एक बाईक घ्यायची आहे आणि एक 4 व्हीलर. माणसं जास्त आहेत ना आपली फॅमिलीमध्ये. आपल्या 10 माणसं कंप्लीट आहेत. चला सगळी बसली आहेत आणि पहिल्यांदाच निघालोय आम्ही पूर्ण फॅमिली सोबत. असा कधी योगच नव्हता आला, पण आता गाडी आहे मोठी. सावकाश जा, सावकाश. चला होय, तू पण सावकाश आहे. नाही तर भाऊ याला देऊ नका गाडी. आईंच्या बहिणीला भेटायला. पाहुण्या चाललो, पाहुणे बहिणीकडे चालल्यात. आई पुढे ट्रॅफिक लागले. चला पोचलोय आपण मावशीच्या गावाला. नाही आम्हाला जमत नाही बाबा. बरोबर. तुम्हाला भेटायला आलो आईला घेऊन. मग तेव्हा आईला घेऊन बाबा असल्या होत्या. बाबा काय जाम खुश होत साडूला भेटायला सांगल्यावर. कपडे घातलं बाबा. बरेच वर्षांनी भेटलेत, गप्पा चालल्यात. तुमच्या आजू अंगोले पाहुणे हजर झाली माहितीये का?
पेरू टाकायला फांदा घेऊन याल खाली. कापला पण बाबू पडशील रे. वरच्यावर पेरू खाण्याचा आनंद वेगळाच असतो काय. रात अडकून घ्या कांद्यावरती. अरे कडक फुटतील. ताईंनी पाहुण्यांची सोय करायला लावली. पुऱ्यांचा घाट घातलाय. चला आता निरोप घेतोय आता. बाय 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 आणि सबस्क्राईब. मेरे फक्त साधारण ते आहेत पण एक साईड हो गावच आहेत आम्ही. बडे भैया छोटे भैया. चला जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता निघायची तयारी झालेली आहे.